सध्या सगळीकडे जे खरात प्रकरण गाजतंय ते पाहिल्यावर, त्या सगळ्या बातम्या वाचल्यावर, ऐकल्यावर डोकं सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना तर हे सगळं कल्पनेच्या पलीकडचंच आहे. मुळात ही अशी वृत्ती माणसामध्ये का निर्माण होत असावी, हा पहिला प्रश्न. अमाप संपत्ती असावी, पॉवर हातात असावी, सगळ्या लोकांनी आपल्यासमोर झुकावं, असं माणसाला का वाटत असेल? आणि या सगळ्यापेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे आपण स्त्रियांचं शोषण करावं. आता इथे दुमत आहे, कारण या सगळ्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीने हे सगळं करत होत्या असं उघडकीस आलंय. मग आपण जे म्हणतो टाळी एका हाताने वाजत नाही, तेच इथे घडून आलेलं दिसतंय. म्हणजे खरातांची इच्छा आणि स्त्रियांचीही इच्छा. बरं, कारण काय? तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी, पतीला संपत्ती मिळावी म्हणून, धनलाभ व्हावा म्हणून हे असले उपाय. जोपर्यंत कोणताही सारासार विचार न करता स्त्रिया अशा मार्गाने जाऊन काहीतरी मिळवू इच्छितील किंवा नवऱ्यासाठी असलं काहीतरी करायचा विचार करतील, तोपर्यंत खरातांसारख्या लोकांचं फावणारच ना. एरवी गर्दीत आपल्याला कुणाचा हात लागला तरी डोकं भणभणायला लागतं, आणि ह्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीने जाऊन असली कृत्य करतात, म्हणजे काय म्हणायचं. कलियुग कलियुग जे आमची आजी म्हणायची ते बहुतेक हेच असावं, असं हे सगळं पाहिल्यावर आणि ऐकल्यावर वाटायला लागलंय. पण परमेश्वरा, खरंच स्त्रियांना चांगली बुद्धी दे. शोषण करायला हजार बसतील, पण आपलं डोकं शाबूत पाहिजे, नाही का?